श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. आदिशक्ती तुळजाभवानी माता नमः. शिवशंकर पत्नी महाआदिशक्ती तुळजा माता नमः. ओम तुळजाभवानी माता नमः. 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 शिवशंकर पार्वती माता नमः. श्री गणेशाय नमः. अशोक सुंदरी नमः. शिवशक्ती पार्वती माता नमः. कवड्याची माळ स्वीकार कराई. कवड्याची माळ स्वीकार कराई जगदंबे. कवड्याची माळ स्वीकार कराई. माझा हा फुलाचा गजरा स्वीकार कराई. ह्या भक्तिनीचा फुलाचा गजरा स्वीकार कराई. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्व मंगल देव दे सदानंदीचा देव दे. सुख शांती समाधान धन्याला आयुष्य भरभराटी आरोग्य सुखी ठेव आई अंबाबाई. आई अंबाबाई तुझा पहिला जोगवा वाढ. आई राजा देव दे सदानंदीचा देव दे. बोल भवानी माता की जय. तुळजाभवानी माता की जय. तुळजाभवानी माता की जय. तुळजाभवानी माता की जय. शक्ती तुझ्या आशीर्वादाने तुझ्या शक्तीने तुझ्यावर भक्ती केल्याने आई जगदंबे मला हे ताट आलेलं आहे देवी माते. तर मी मंगळवार शुक्रवार तुझ्या 2 घर जगवा मागते आई जगदंबे. आजचा पहिला जगवा आई अंबाबाई तुझा मानाई. आई अंबाबाई जगवा दे. सुख शांती समाधान दे देवी माते. आरोग्य सुखी ठेव. सगळ्या नातेवाईकांना आनंदी ठेव देवी माते. हाच माझा पहिला जगवा. आई राजा देव दे सदानंदीचा देव दे. धन्याला भरभरून आयुष्य दे देवी माते. लेकरा बाळांना सुखी ठेव. आई अंबाबाईचा जोगवा. आई अंबाबाईचा जोगवा. आई अंबाबाईचा जोगवा. आई अंबाबाईचा जोगवा. हे आदिशक्ती आदी माया मला तर माझ्या सर्व नातेवाईकांनो मित्रमैत्रिणींनो मला हे आईचं ताट मी देवीची सेवा केल्यामुळं आलेलं आहे. तर मी मंगळवार शुक्रवार 2 घरं तिची सेवा करत आहे. तर जोगवा मागायचा अर्थ मी माझ्या भक्तीने तुम्हाला सांगते की जोगवा म्हणजे काय असतो. जोगवा म्हणजे सर्व मी माझा मोह माया सर्व माझा अहंकार त्याग करून मी 2 घरं शेजाऱ्यांचे 2 घरं आईच्या शरण गेले म्हणून हा मी 2 घरं पिठामिठाचा जोगवा घेत आहे. तर हे जोगव्यामागचं हे शास्त्र आहे की मी आईला पूर्णपणे शरण गेलेले आहे व मी आईचा 2 घरचा जोगवा घेत आहे. हे ह्या मागचं शास्त्र आहे. आई राजा देव दे सदानंदीचा देव दे. बोल भवानी माता की जय. तर मी आईची सेवा केल्यामुळं आईनं मला खूप काही दिलं. खूप सुख समाधान आरोग्य चांगलं ठणठणीत आरोग्य दिलं. तिची भोलेनाथांची ती आई सेवा करून घेते. गणूबाळांची सेवा करून घेते. शरीर ही मोठी धनसंपत्ती आहे. तर आईनं माझं अगोदर शरीर चांगलं ठणठणीत केलं. आई अंबाबाईचं देव दे सदानंदीचा देव दे.